अंजली दमानिया आता धनंजय मुंडेंबाबत काय गौप्यस्फोट करणार याबाबत सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात दमानिया आज काही नवे पुरावे समोर आणणार आहेत आणि मुंडेंविरोधात दमानियांकडे हे नेमके कोणते पुरावे आहेत, कुठले मोठे पुरावे आहेत याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सकाळी 11 वाजता म्हणजे काही वेळामध्ये आता अंजली दमानिया यांची ही घणाघाती पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि पुरावे देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दमानिया पुन्हा एकदा करणार आहेत। सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया करताना दिसतात आणि यासाठी याआधी त्या अगदी अजित पवारांना सुद्धा भेटलेले आहेत, पुरावे त्यांना दिलेले आहेत। मात्र अंजली दमानिया यांच्या भात्यामध्ये आज पुराव्यांचा आणखी एक ब्रह्मास्त्र आहे, त्यामुळे हे नेमकं काय पुरावे आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्याच्या कंपनीकडनं एका राज्याच्या मंत्र्याला थेट त्याच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळाला असे सगळे पुरावे दिले, मोठे पुरावे मिळाल्यानंतर आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्येच ते खरं तर त्यांचं मंत्रिपदच काय त्यांची आमदारकी रद्द होते, इतके गंभीर पुरावे असताना ना मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली ना अजित पवारांनी कारवाई केली। नंतर बहुतेक त्यांची दोघांची खात्री पटली, त्यानंतर ते एकमेकांवर टोलवाटोलव केली की हे म्हणाले ते घेतील, ते म्हणाले हे राजीनामा घेतील किंवा निर्णय घेतील। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी सीमा आठे आपल्या बरोबर जोडल्या गेल्या। सीमा, अगदी काही वेळामध्ये म्हणजे साधारण अर्ध्या तासामध्ये अंजली दमानिया यांची ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे काय त्याआधी अंजली दमानिया आज पत्रकारांबरोबर बोलणार आहेत का, काय नेमकी पुढची काय माहिती आहे? अनुपमा, 11 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। सध्या 10:30 वाजलेत आणि अजूनही ज्या प्रकरणी अंजली दमानिया आज गौप्यस्फोट करणार आहे त्या संदर्भात अजूनही त्यांची तयारी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांचं एक स्टडी रूम आहे, त्या ठिकाणी अजूनही त्या फोनाफोनी करत आहेत आणि कोणते पुरावे कसे सादर करायचे अजूनही त्यांची रिसर्च तुमचं अजूनही सुरू असल्याचं बघायला मिळते। अर्धा तास अजूनही बाकी आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे खुलासा करणार आहात त्या संदर्भात तुम्ही स्टडी करताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नक्की सगळ्यांचं नजर आज तुमच्या पत्रकार परिषदेकडे आला? नाही, मी बाकी जास्त डिटेल्स आता देणार नाही आहे, पण पत्रकार परिषदेत मी सगळं मांडेनच आणि रिसर्च जो होता माझा आणि पूर्ण अभ्यास जो होता तो कम्प्लिटली आता पूर्णपणे तयार आहे आणि काही वेळात आपल्याला कळेलच। काय आतापर्यंत तुम्ही जेवढे आरोप केले त्या आरोपानंतर खळबळ उडालेली आहे राजकारणामध्ये, सरकारवरती दबाव आलेला आहे। आता तुम्ही जी पत्रकार परिषद घेणार आहात त्या संदर्भात तुम्ही काल ट्विट करून माहिती दिली, ती या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा खळबळ उडेल राजकारणामध्ये? मला एकच माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीत मला राजीनामा हा घ्यायचाच आहे आणि त्यासाठी मी जितके प्रयत्न करायचे, जे पुरावे मला मिळतील त्याचा पूर्ण डिटेलिंग करून मी जनतेपुढे आणणार आहे आणि आजची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यात तर मला खात्री आहे की कारवाई ही होईल आणि झालीच पाहिजे असं मला नक्कीच वाटतंय। आता बघूया, म्हणजे अजून ह्याच्यातनं जर आता कोणी पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर मात्र अगदी गंभीर होईल हे आणि महाराष्ट्राची जनता आता चिडून निघेल। कारण आज जर राजीनामा त्यांचा कुठच्याही परिस्थितीत झाला नाही तर मात्र ही कळसच म्हणावं लागेल मला। ऑफिस ऑफ प्रॉफिटचा तुम्ही मोठा मुद्दा, गंभीर आरोप केलेला होता, त्याचे पुरावे सुद्धा तुम्ही दिले होते। फक्त मंत्रिपदाचाच नाही तर आमदारकी सुद्धा जाऊ शकते असा तुम्ही दावा केलेला होता। तर त्या प्रकरणात आता त्यांचा राजीनामा घेतला नाही, पण त्यापेक्षाही मोठा आजचा गौप्यस्फोट असणार आहे? त्याच्यापेक्षाही आजचा गौप्यस्फोट मोठा आहे, तर त्यामुळे आता बघूया आपण एक अर्ध्या तासात सगळं कळेलच सगळ्यांना। तर आज या पत्रकार परिषदेनंतर जो गौप्यस्फोट अंजली दमानिया करणार आहेत त्यानंतर सुद्धा जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही किंवा मग त्यांच्यावरती जर कारवाई केली नाही तर जनता चिडून निघेल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि मागे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप त्यांनी केलेला होता त्यापेक्षाही मोठा आरोप किंवा एक मोठं प्रकरण आज अंजली दमानिया मांडणार आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। त्यामुळे आता काही मिनिटं आता उरलेली आहे या पत्रकार परिषदेला आणि त्यानंतर नक्की काय खळबळ उडणार या पत्रकार परिषदेनंतर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी जरूर लक्ष ठेवून राहा सीमा, आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि अंजली दमानिया या पत्रकार परिषदेमध्ये काय नेमका पुढे आणतात, काय हे पुरावे सादर करतात आणि धनंजय मुंडेंविरोधात काय नेमके मोठे पुरावे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।